नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे क्रिश गेलेला असतो बदलापूरमध्ये. बदलापूरला गेल्यानंतर तिथे समृद्धी नावाची मुलगी मिसिंग असल्याची कंप्लेंट कुठल्या मुलाने केली आहे का हे बघण्यासाठी जेव्हा क्रिश तिथे जातो तेव्हा खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तेव्हा इथे क्रिशने ही बातमी सांगण्यासाठी अंकुशला फोन केल्यानंतर इथे अंकुश म्हणतो, "हां क्रिश बोल ना." तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो की सर, मी इथे बदलापूर पोलीस स्टेशनला आलो आहे आणि तिथे आल्यानंतर एक गोष्ट कळली सर, की समृद्धी नावाच्या मुलीची मिसिंग कंप्लेंट नोंदवण्यासाठी एक मुलगा इथे आला होता सर. तेव्हा अंकुश म्हणतो, त्याचं नाव काय होतं? तर इथे क्रिश म्हणतो की त्याचं नाव अनिरुद्ध खडसे असं आहे आणि त्या मुलाचं सनी नाव हे टोपण नाव आहे सर आणि त्याचं खरं नाव अनिरुद्ध खडसे असंच आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो की अनिरुद्ध खडसे म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, ठीक आहे क्रिश, तू ये मग आपण बोलूया. आणि त्यानंतर इथे अंकुश फोन ठेवतो आणि अबोलीला म्हणत असतो की अबोली, ह्या वेळेला तुझ्याकडून नकळतपणे का होईना पण खूप मोठी चूक झालेली आहे. तू मला सांग, त्या शिवांगीने तिचं नाव काय सांगितलं होतं? तर तिने तिचं नाव शिवांगी खडसे असं सांगितलं होतं आणि इथे तिच्या बॉयफ्रेंडचं नाव अनिरुद्ध खडसे असं आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे इथे आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. त्या शिवांगीने फसवलं तुला अबोली. अगं ती खूप मोठी गुन्हेगार आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर मी काय करू? मला खरंच वाटलं नव्हतं की ती मुलगी एवढी मोठी गुन्हेगार असेल. मला तिने फसवलं. आपल्या सगळ्यांचीच तिने इथे दिशाभूल केलेली आहे. त्यानंतर इथे मनवासुद्धा फोन करते. मनवा म्हणत असते की वहिनी, अगं मी पुन्हा इथे बीडमध्ये आली आहे आणि जिथे समृद्धी राहायची ना, जिथे शिवांगी राहायची, आजूबाजूच्या लोकांना मी विचारलं की शिवांगी हिला तुम्ही ओळखता का? तेव्हा शिवांगीला कुणीच ओळखलं नाही. तिचा फोटो बघितल्यानंतर सगळेजण म्हणत होते की हिला तर आम्ही ओळखतसुद्धा नाही आणि त्यांच्याकडे जो शिवांगीचा फोटो होता तो त्यांनी दाखवला. ती वेगळीच कुणीतरी मुलगी आहे, ती शिवांगी नाही आहे. तेव्हा इकडे आता महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या असतात. तेव्हा अबोली म्हणत असते की मनवा, ते फोटोज घेऊन तू ये, मला आता नव्याने या केसकडे बघायला लागेल. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, सर हिला मी सोडणार नाही आहे सर. शिवांगी खूप मोठी गुन्हेगार आहे आणि तिला मी सोडणार नाही आहे. मी तिची ही केस कशी काय घेतली मला खरंच काही कळत नाही आहे. तिने मला फसवलं सर. माझ्या साधेभोळेपणाचा तिने गैरफायदा घेतला आहे. त्याच्यामुळे अशा गुन्हेगार मुलीला मी पुन्हा शिक्षा मिळवून देणार सर आणि त्यासाठी पुन्हा मला कोर्टामध्ये जावं लागलं ना तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, आता कोणीतरी व्यक्ती येते आणि शिवांगीच्या थोबाडीत देते. तेव्हा शिवांगी म्हणत असते की मला माफ कर. मी अबोलीला भावनेच्या भरामध्ये विचारलं की तुझी मान कशी आहे. मी जाणून बुजून काही केलेलं नाही आहे. मला नव्हतं माहिती की लगेच इथे आता शोध घ्यायला सुरुवात करेल. तेव्हा इकडे शिवांगी म्हणते, मला वाचवा, मला मरायचं नाही आहे, मला वाचवा. तेव्हा इथे जी व्यक्ती आलेली असते तिला शिवांगी म्हणत असते की मला वाचवा, मला फाशीची शिक्षा देऊ नका, मला मरायचं नाही आहे, मला वाचवा. तेव्हा ती व्यक्ती शिवांगीला मिठी मारते आणि शांत करते. त्याचबरोबर इथे अबोली पोलीस स्टेशनला आलेली असते. अबोली म्हणते, अंकुश सर आहेत का? तेव्हा सांगितलं जातं की नाही, अंकुश सर तर इथे नाही आहेत. तेवढ्यातच इथे दीपशिका येते आणि म्हणते, ओ अबोली मॅडम, कशाला पाहिजे तुम्हाला अंकुश सर? काय काम होतं? तेव्हा अबोली म्हणते, माझं काम अंकुश सरांकडे होतं, ते नाही आहेत ना, मग मी जाते. तेव्हा दीपशिका म्हणते, एक मिनिट थांबा. काय हो, काय चाललं आहे तुमचं? तुम्ही एका गुन्हेगार मुलीला इथे आता सोडवलंत. मी सांगत होते की ती शिवांगी गुन्हेगार आहे, तरीसुद्धा माझ्या बोलण्यावरती विश्वास नाही ठेवला. तिला तुम्ही सोडवलंत, कोर्टाने तिला आता माफसुद्धा केलं. त्यानंतर आता तुम्ही मागे लागलाय की तो स्वराज मास्कमॅन नाही आहे म्हणून. कुणी सांगितलं तुम्हाला की स्वराज मास्कमॅन नाही आहे? त्याने इथे पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या तोंडाने कबूल केले की तोच मास्कमॅन आहे. मग तरीसुद्धा तुमचं असं म्हणणं काय आहे की तो मास्कमॅन नाही आहे? उगाच तुम्ही आता इथे विनाकारण केसला फाटे फोडू नका. त्याने कबूल केले की तो मास्कमॅन आहे आणि तो मेला. त्याला तुम्ही मारलत. अंकुश सरांनी मारले त्याला. आता त्याला गाडीचा धक्का लागू दे, नाहीतर अजून कसा मरू दे, पण तुमच्यामुळे गेलाय तो हे नक्की. तेव्हा इकडे अबोली म्हणते, पण तरीसुद्धा एक गोष्ट नक्की की तो मास्कमॅन नव्हता. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, अगं तोच मास्कमॅन होता, मला माहिती आहे ना. तू विनाकारण आता या गोष्टीला बढावा देऊ नकोस. आता ही क्लोज करून टाक केस. तू कशाला आता विषय वाढवतेस? ही केस आत्ताच्या आता इथेच क्लोज करून टाक. त्यानंतर इथे अबोली
आता जज साहेबांच्या समोर शिवांगीला घेऊन आलेली असते आणि अबोली म्हणत असते की मॅडम, मला एक गोष्ट महत्त्वाची शिवांगीबद्दल कळली आणि ती म्हणजे अशी की शिवांगीने मला फसवले. माझ्या स्वभावाचा तिने गैरफायदा घेतला. मला तिने अंधारात ठेवलं मॅडम. तिच्याबद्दल खरीखुरी माहिती मला सांगितली नाही. फक्त ती कशी गुन्हेगार नाही आहे, ती किती साधी मुलगी आहे, हीच बाजू तिने माझ्यासमोर मांडली. पण मला आता कळलं आहे की शिवांगीला कुठलाही स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा आजार नाही आहे. ती आत्तापर्यंत जे काही बोलत होती सगळं खोटं होतं. तिने हे सगळं प्लॅनिंग करून केलं होतं. तिने मला फसवले मॅडम. आणि मला एक गोष्ट कळली ती म्हणजे तिनेच हे सगळे खून केलेले आहेत. समृद्धी नावाच्या मुलींना तिनेच मारले मॅडम. तेव्हा इकडे त्याचे काही पुरावे आहेत का? कारण आत्तापर्यंत तुम्ही ती गुन्हेगार नाही आहे म्हणून तिची केस लढत होता आणि अचानक तुम्ही म्हणताय की तिला स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही आहे म्हणून. तेव्हा इथे हे सगळं काय चाललं आहे असं जजसाहेब म्हणतात. तेव्हा शिवांगी म्हणते, मला कळत नाही आहे, मी समृद्धी नावाच्या मुलींना नाही मारले, मी का मारू? तेव्हा अबोली म्हणत असते की मॅडम, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये हिला भेटायला गेले होते तेव्हा हिने माझ्या तब्येतीची चौकशी केली. माझी मान कशी आहे, चमकली तर नाही ना, झटका तर लागला नाही ना, असं ती मला विचारत होती. कोर्टामध्ये जे काही घडलं ते वाघ असल्यामुळं शिवांगीला माहिती नाही आहे. मग शिवांगी माझ्या तब्येतीची कशी काय चौकशी करते आणि तिला त्या केसबद्दल दुसरं कुणी काही सांगितलेलं सुद्धा नाही आहे. तेव्हा शिवांगी म्हणते की मला इथे हॉस्पिटलमध्ये असताना काही लोकांकडून ते कळलं. तेव्हा इकडे अबोली म्हणते की तुला कुणीही काही सांगितलेलं नाही आहे, तू खोटं बोलतेस आणि हेच मला इथे आता सिद्ध करायचं आहे, म्हणून मी इथे डॉक्टरांना बोलवण्याची परवानगी मागते. तेव्हा इथे आता कोर्टामध्ये नाही पण इथे जज साहेबांकडे आता केस पुन्हा एकदा रिओपन करायची असते. त्यासाठी परवानगी मिळावी म्हणून अबोलीने इथे आता डॉक्टरांना सुद्धा बोलावलेलं असतं. तेव्हा डॉक्टरांना विचारलं जातं की ज्या वेळेला शिवांगी हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिला कुठल्या वॉर्डबॉयकडून किंवा कुठल्या अजून लोकांकडून काही माहिती कळली आहे का की कोर्टामध्ये काय घडलं होतं? तेव्हा इकडे डॉक्टरसुद्धा म्हणतात की ज्या वेळेला अशा केसेस असतात त्याबद्दल आम्ही पेशंटला तर काही कळूच देत नाही, पण त्याचबरोबर आम्ही आजूबाजूचा जो स्टाफ आहे त्यालासुद्धा काही कळू देत नाही. फक्त ही गोष्ट डॉक्टर आणि त्याचबरोबर कोर्ट एवढ्याच इतक्या दरम्यानच ती मर्यादित राहते. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये जे काही घडतं, कोर्टामध्ये जे काही घडतं ते आम्ही आमच्या स्टाफला कळू देत नाही आणि ते पेशंटपर्यंत पोहोचतसुद्धा नाही. तेव्हा हॉस्पिटलमध्ये शिवांगीला काहीही कळलेलं नाही आहे. तेव्हा इकडे शिवांगी म्हणत असते, अगं मी सांगितलं ना अबोली तुला वॉर्डबॉयकडून कळलं म्हणून. तेव्हा इथे अबोली म्हणते, हो पण तू तर मला म्हणालीस की डॉक्टरांकडून कळलं म्हणून. तेव्हा इथे शिवांगी म्हणते, हां म्हणजे डॉक्टरकडूनच मला कळलं असेल. तेव्हा अबोली म्हणते, त्यावेळेला तू कुणाचंही नाव घेतलं नव्हतंस ना. तू म्हणालीस की वॉर्डबॉयकडून कळलं ना, तू म्हणालीस की डॉक्टरकडून कळलं. तू म्हणालीस की इथेच कुणीतरी बाहेर काहीतरी बोलत होतं. ते शब्द माझ्या कानावरती पडले की मी कोर्टामध्ये जे काही वागले ते खूपच जास्त विचित्र वागले म्हणून. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, बघितलं तुम्ही जजसाहेब, ही शिवांगी किती खोटं बोलतीये. हिची केस घेऊन मी खूप मोठी चूक केली. एका दोषी व्यक्तीला मी इथे निर्दोष सिद्ध केले आणि ते मला पटत नाही आहे. हिने गुन्हा केला आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी आहे मॅडम. आणि त्याचबरोबर इथे अबोली म्हणत असते की जेव्हा माझी आणि शिवांगीची पहिली भेट झाली त्यानंतरला ती मला म्हणाली की चाळीमध्ये काही मुलं तिला छेडतात, तेव्हा ती चाळीमध्ये राहायला पुन्हा एकदा घाबरते आणि म्हणून मी तिला त्या मुलांपासून सेफ करण्यासाठी आमच्या चाळीमध्ये घेऊन आले आणि तिला रूम मिळाली नाही म्हणून तिला मी माझ्या घरामध्ये सुद्धा राहू दिलं आणि तेव्हा ती किती चांगली आहे, किती साधी मुलगी आहे हेच मला ती दाखवून देत होती. पण जेव्हा मला कळलं की शिवांगी ही खरी गुन्हेगार आहे तेव्हा मी पुन्हा त्या चाळीमध्ये गेले जिथे शिवांगी राहत होती. तिथे गेल्यानंतर मी आजूबाजूला चौकशी केली आणि जी चाळीतली मुलं शिवांगीला छेडायला येत होती त्या मुलांबद्दल विचारणा केली तर तिथे कोणी तशी मुलं राहतच नाही. ती मुलगी तिथून गायब झालेली आहे आणि ते मुलंसुद्धा तिथून गायब झालेले आहेत असं सांगण्यात आले. तेव्हा इथे अबोली म्हणते, याचाच अर्थ शिवांगीने हे सगळं प्लॅनिंग करून केले सर. तिला काही आजार वगैरे नाही आहे. तेव्हा इथे आता अजून एका साक्षीदाराला बोलवण्याची ती परवानगी मागते आणि ती मनवाला बोलवते आणि म्हणते की मनवा तू सांग, जे जे काही तुला बीडला गेल्यानंतर कळले ते सगळं सांग. तेव्हा इथे मनवा म्हणत असते की मॅडम, मी इथे शिवांगीच्या गावी गेले होते बीडला. ती म्हणते की तिचं गाव बीड आहे पण ते तिचं मूळ गाव नाही आहे मॅडम. तर ती तिथे तात्पुरती राहायला गेली होती
तिथे फक्त लोकांबरोबर आजूबाजूच्या ओळख करून ती लगेच तिथून निघाली होती. तिथल्या आजूबाजूच्या लोकांना मी विचारणा केली तर ते लोकं म्हणाले की शिवांगीला तर आम्ही ओळखतसुद्धा नाही आणि ते लोकं ज्या शिवांगीला ओळखतात ती दुसरीच कुणीतरी मुलगी आहे आणि तिचा फोटोसुद्धा त्यांनी मला दाखवला तर ती वेगळी शिवांगी होती आणि ही शिवांगी तिचं गाव मूळ बीड नाही आहे मॅडम. ती थोड्या दिवसांपुरतीच तिथे राहायला गेली होती आणि हिची कहाणी काहीतरी वेगळीच आहे. तेव्हा इथे अबोली म्हणत असते आणि शिवांगी एका प्रश्नाचं उत्तर दे. तू म्हणालीस की तू मुंबईमध्ये इथे तुझ्या बहिणीला समृद्धीला शोधायला आली आहेस. मग जर तू इथे समृद्धीला शोधायला आली आहेस मग बरोबर तुझ्या अंगामध्ये वाघ आल्यानंतर तो समृद्धी नावाच्या मुलीनाच कसं काय मारतो सांग ना. म्हणजे जर तू तुझ्या बहिणीला इथे शोधायला आलीस तर बरोबर समृद्धी नावाच्याच मुलींना तुझ्यातला वाघ हा बाहेर येऊन कसं काय मारतो याचं उत्तर दे ना. तेव्हा इथे आता शिवांगी म्हणत असते माझ्यामध्ये वाघ येतो. मला तर याबद्दल काही माहितीच नाही आहे. मी असं का करणार बोली. मी खरं सांगते मी असं काहीही केलेलं नाही आहे. तुला माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा अबोली म्हणते अजिबात नाही. मला तुझ्याबद्दल अजिबात गैरसमज झालेला नाही आहे. उलट मी आता तुझ्याबद्दल जो काही समज करून घेतला आहे ना तो अगदी बरोबर आहे. तू खरी गुन्हेगार आहेस आणि तूच त्या समृद्धी नावाच्या मुलींना मारलेस आणि नक्कीच तुझी कहाणी काहीतरी वेगळी आहे. एक नंबरची खोटारडी आणि आतल्या काठीची मुलगी आहेस. मला सत्य काय आहे ते व्यवस्थित कळूसुद्धा दिलेलं नाही आहेस तू, कळलं का. तेव्हा इथे आता शिवांगी म्हणत असते मी काही नाही केले आणि अबोली म्हणत असते की तूच गुन्हेगार आहेस. तेव्हा इथे त्या दोघींमधला वाद आता इथे जज साहेब ऐकतात आणि म्हणतात की अहो काय करताय तुम्ही. बघा शिवांगीला किती त्रास होतोय. एक काम करा तुम्ही तिला इथून घेऊन जा. आणि इथे जज साहेब म्हणत असतात की तुम्ही इथे आता पुन्हा एकदा कोर्टामध्ये केस उभी राहावी म्हणून याचिका सादर करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झालेला नाही आहे. कारण का शिवांगी गुन्हेगार आहे हे तुम्ही सिद्ध करू शकला नाहीत. फक्त बीडमध्ये गेल्यानंतर ती तिथे कुणालाही ओळखत नाही किंवा तिला कुणी ओळखत नाही हे एवढे पुरावे हे पुरेसे नाही आहेत. पुन्हा एकदा कोर्टामध्ये केस रिओपन करण्यासाठी त्यासाठी तुम्हाला कुठला तरी ठोस पुरावा सादर करावा लागणार आहे आणि आधी तुम्ही ते त्यांच्या बाजूने केस लढत होता की ती गुन्हेगार नाही आहे म्हणून आणि आता ती गुन्हेगार आहे म्हणून तुम्हाला केस लढायची आहे. मग जर तुम्ही ही केस घेतली तर त्या केसचा पूर्णपणे तुम्ही अभ्यास करायला हवा होता अबोली मॅडम आणि म्हणूनच तुम्हाला आता कोर्ट असं सांगतंय की तुम्ही अशा केसेस घेऊ नका. तुम्ही विनाकारण कोर्टाचा वेळ वाया घालवला आहे त्यामुळे तुम्ही पुन्हा ही केस लढू शकत नाही असं सांगितलं जातं. ही केस रिओपन होऊ शकत नाही असं सांगितल्यानंतर इथे आता अबोलीला चांगलंच कोर्टाने फटकारलेलं असतं. तेव्हा इथे मनवा येत्याने म्हणते की वहिनी आपल्याकडून एवढी मोठी चूक कशी काय घडली गं आणि कोर्टाने सुद्धा तुझं काही ऐकून घेतलं नाही. तुला किती वाईट पद्धतीने फटकारलं तू बघितलंस ना. मला नाही वाटत आता पुन्हा एकदा तुला कोर्ट चान्स देईल म्हणून. तेव्हा अबोली म्हणते नको काळजी करू. आपण नक्कीच काहीतरी करूया. जी चूक आपल्याकडून झाली आहे ना ती सुधारण्याचं काम मी नक्कीच करेन. त्याचबरोबर इथे शिवांगी जात असताना अबोलीला म्हणत असते की अबोली असं का करतेस गं तू. मी काय बिघडवलं आहे तुझं. मी खरं सांगते मी काही केलेलं नाही आहे. अगं माझ्यामध्ये तो वाघ कसा येतो तो समृद्धी नावाच्या मुलींना कसं मारतो मला खरंच माहिती नाही आहे. तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना. तुला असं का वाटते मी चुकीची आहे. मी खरंच काही केलेलं नाही आहे असं इकडे आता शिवांगी म्हणत असते. तेव्हा अबोलीला कळलेलं असतं की शिवांगी जे काही बोलते जे काही करते ते सगळं नाटक आहे. ती खरी गुन्हेगार आहे आणि हे आता सिद्ध करण्यासाठी अबोली प्रयत्न करणार असते. तेव्हा इकडे शिवांगी अबोलीला मिठी मारते आणि म्हणते अबोली प्लीज प्लीज मला समजून घे. मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे शिवांगी जेव्हा अबोलीला मिठी मारते तेव्हा अबोली बाजूला होत असताना शिवांगी म्हणते 1 मिनिट थांब आणि तू जे काही माझ्याबद्दल विचार करतेस ना तो अगदी बरोबर करतेस. मीच शिवांगी आहे आणि मीच वाघ म्हणून नाही तर इथे पूर्णपणे शुद्धीत असताना समृद्धी नावाच्या मुलींना मारले. मीच ते खून केलेत. आता काय करणार आहेस तू. काय करायचं आहे तुला. तेव्हा इकडे अबोलीला खूप मोठा धक्का बसतो. तर इथे प्रेक्षकांनो अबोलीला खूपच वाईट पद्धतीने शिवांगीने फसवलेलं असतं. अबोली इथे सगळ्यांच्या विरोधात जाते सगळ्यांचा विरोध पत्करते पण ती इथे शिवांगीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करत असते. कारण असं अबोलीला वाटत असतं की शिवांगी एवढी साधी मुलगी असं करू शकत नाही. पण इथे ज्या वेळेला शिवांगीला रंगेहात पकडलेलं असतं त्याच वेळेला इथे अबोलीला कळायला पाहिजे होतं की शिवांगी असं का करू शकत नाही. ती असं करूही शकते आणि त्यामुळे या गोष्टीची तिने शहानिशा करायला हवी होती. या केसचा पूर्णपणे तिने अभ्यास करायला हवा होता.
तर इकडे आता अबोलीकडून खूप मोठी चूक झालेली असते. शिवांगीने आता तिच्या समोर हे कबूल केलेलं असतं की तिनेच त्या मुलींचे खून केलेले आहेत. शिवांगी नावाच्या मुलीचं नाव वापरून, तिची ओळख वापरून इथे आता शिवांगीने हे सगळं प्लॅनिंग करून केलेलं आहे, हे आता समोर आलेलं असतं. त्याचबरोबर इथे शिवांगीने सुद्धा कबूल केलेलं असतं अबोलीच्या समोर की ती गुन्हेगार आहे, काय करायचं आहे ते कर. आता कोर्टाने मला निर्दोष सिद्ध केलं आहे आणि तूच ते मला निर्दोष सिद्ध केलेस. ज्या वेळेला तू ही केस जिंकली होतीस ना अबोली, त्याच वेळेला तू ही केस हारलीसुद्धा होतीस. ही गोष्ट लक्षात ठेव. आता मी निर्दोष सिद्ध झाली आहे. आता मी जाणार आणि मी माझ्या इथे मनाने आनंदाने माझं आयुष्य जगणार आहे. पूर्ण आयुष्य आनंदाने मी जगणार आहे. पण तू नाही. मी गुन्हा करूनसुद्धा मी इथे आता निर्दोष सिद्ध झालेली आहे. मला आता कुणी काही करू शकणार नाही. त्यानंतर अबोली आता वैतागलेली असते. शिवांगी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा हेच सांगत असते की अबोली जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. आधी माझ्या बाजूने केस लढत होती आणि आता मीच गुन्हेगार आहे असं सगळ्यांना सांगते. तेव्हा अबोली खूपच जास्त आता वैतागलेली असते, चिडचिड करत असते. आपल्याकडून एवढी मोठी चूक झाली म्हणून स्वतःला दोष देत असते. अबोली म्हणत असते की सर, माझी एवढी मोठी चूक कशी काय झाली सर? त्या शिवांगीच्या बोलण्यात मी कशी आली? मी का तिच्यावरती एवढा आंधळा विश्वास ठेवला? मी सगळ्यांच्या विरोधात गेले, चाळकऱ्यांच्या विरोधात गेले, तुमच्या विरोधात गेले, आपल्या घरच्यांच्या विरोधात गेले आणि मी तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत होते. पण सर आता नाही. आता त्या शिवांगीला मी सोडणार नाही आहे सर. तिने जो काही गुन्हा केला आहे ना, त्याची शिक्षा तिला मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं अबोली म्हणते. तेव्हा इथे अंकुश म्हणतो, आता आपल्या हातात काही नाही आहे अबोली, आता काही नाही आहे. तू शांत हो. तुझ्याकडून चूक झाली, तू मान्य करतेस ना, आता शांत हो. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो अबोली म्हणते, काही झालं ना सर, तरीसुद्धा त्या शिवांगीला मी सोडणार नाही आहे. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिल्याशिवाय अबोली शिंदे आता गप्प बसणार नाही. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता दीपशिका आलेली असते शिवांगीला भेटायला आणि ती म्हणत असते, काय मग शिवांगी, एवढे खून केलेस ना तू, समृद्धी नावाच्या कितीतरी मुलींना तू मारलेस आणि शेवटीला काय? शेवटीला तुझी निर्दोष मुक्ततासुद्धा झाली, हो की नाही? अगं, मी आहे ना एक पोलीस ऑफिसर आहे आणि माझी ख्याती काय आहे माहिती आहे? मी एक धडाकेबाज पोलीस ऑफिसर आहे. गुन्हेगाराच्या नजरेत बघून मला कळतं की गुन्हेगार तो व्यक्ती आहे की नाही आणि मी तुला बघता क्षणी ओळखलं होतं की तूच खरी गुन्हेगार आहेस, कळलं ना? तेव्हा इकडे आता त्या अबोलीने जरी तुला इथे निर्दोष सिद्ध केलं असेल ना, तरीसुद्धा तू गुन्हेगार आहेस हे मला आधीपासूनच माहिती होतं. मग चला, आता काय करणार आहेस? इथे आता हवा पाण्यासाठी अजून किती महिने तुला राहायचं आहे? झाली ना आता निर्दोष मुक्तता. आता लवकरात लवकर बरी हो आणि तुझ्या गावाला निघून जा. तेव्हा इकडे आता तुझी केस कोण लढणार असं म्हणाल्यानंतर तिथे संजीवनी साठे येतात आणि म्हणत असतात की काय चाललंय हे? शिवांगी कुठेही जाणार नाही आहे. आणि संजीवनी साठे म्हणतात की काय गं दीपशिका, जेव्हा तुला केस लढायची होती, तुला एका वकिलाची गरज होती, तेव्हा तू बरोबर माझ्यापर्यंत पोचली होतीस आणि आता अबोलीने पुन्हा एकदा कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की तिला ही केस नव्याने पुन्हा कोर्टामध्ये उभी करायची आहे. तेव्हा ही बातमी तू मला का नाही सांगितलीस की माझ्यापासून आता या गोष्टी तुला लपून ठेवायच्या आहेत? तेव्हा दीपशिका म्हणते, नाही हो मॅडम, ते अबोली आणि अंकुश दोघेजणं कधी काय करतील ना, काही भरोसा नाही आहे. मला याबद्दल काही माहितीच नव्हतं आणि म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. पण कोर्टाने सुद्धा तिची याचिका फेटाळली. कोर्टाने तिला सांगितले की तुम्ही या पद्धतीच्या केसेस लढू नका, तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवता आणि तिला चांगली समजसुद्धा दिली. त्यामुळे आता ती पुन्हा कोर्टामध्ये केस उभी करेल मला माहिती नाही आहे. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात की आधी तर इथे ती शिवांगी कशी निर्दोष आहे यासाठी अबोली प्रयत्न करत होती आणि आता कशी गुन्हेगार आहे हे सिद्ध करायचं आहे का? मग ती जर आता हिच्या विरोधात केस लढत असेल तर मला हिच्या बाजूने केस लढायला हवी, असं संजीवनी साठे म्हणतात. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे शिवांगी म्हणत असते की अबोली, समृद्धी नावाच्या मुलींना मीच मारले, मीच केले सगळ्यांचे खून आणि मीच आहे वाघ. जे काही तुला करायचं आहे ना ते तू कर. तेव्हा इथे अबोली म्हणत असते की हे बघ, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून तर मी देणारच, कारण मी माझ्यावरचा विश्वास लोकांचा उडाला तरीसुद्धा चालेल, पण मी न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा अजिबात उडू देणार नाही आहे आणि म्हणूनच मी पुन्हा तू गुन्हेगार आहेस ना हे सिद्ध करणार आहे, असं अबोली तिला स्पष्टपणे म्हणते. तेव्हा इथे शिवांगीच्या विरोधामध्ये अबोलीने
केस लढायची ठरवलेली असते आणि तिला आता काही करून इथे शिवांगीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून द्यायची आहे. आत्तापर्यंत तिने जेवढ्या समृद्धी नावाच्या मुलींना मारलेलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अबोली प्रयत्न करणार आहे. तिच्याकडून जी काही नकळतपणे चूक झाली आहे, शिवांगीवरती तिने जो काही आंधळा विश्वास ठेवला होता त्यामुळे तिच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. एका गुन्हेगाराला तिने निर्दोष सिद्ध केलं आहे. त्याच्यामुळे आता ती पुन्हा गुन्हेगार कशी आहे आणि तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा कशी मिळवून द्यायची यासाठी अबोली विचार करत असते.